भिकारी समजून पोलिसांना पाणी दिलं, नंतर चौकशी केल्यावर धक्कादायक सत्य समोर. पोलिसांनी थेट सॅल्यूट ठोकला. नेमका तो माणूस कोण होता? उत्तर प्रदेशातील कानपूर सेंट्रल रेल्वे स्टेशनजवळ ही घटना घडली. स्टेशनवर नेहमीप्रमाणे प्रवाशांची ये जा सुरू होती. कुणी ट्रेन पकडण्यासाठी धावत होतं, कुणी आपल्या नातेवाईकांची वाट बघत होतं, तर कुणी प्रवास करून थकलेलं असल्याने स्टेशनवर बसलं होतं. याच गर्दीत एका बाजूला एक अनोळखी व्यक्ती शांतपणे बसलेली होती. त्याचे कपडे पाहून तो अनेक दिवसांपासून व्यवस्थित राहिलेला नसावा असं वाटत होतं. चेहऱ्यावर वाढलेली दाढी, अंगावर घाणेरडे कपडे आणि शरीरावर प्रचंड थकवा दिसत होता. त्याच्याकडे पाहिल्यानंतर तो कुठून आला, कुठे जाणार आहे किंवा त्याच्यासोबत काय घडलंय याची कल्पनाही कुणाला नव्हती. तो फक्त शांत बसला होता आणि जणू काही त्याच्यात उरलेली शेवटची ताकदही संपत चालली होती. अशाच वेळी आरपीएफच्या एका इन्स्पेक्टरची नजर त्याच्यावर पडली. पोलीस इन्स्पेक्टरने त्या व्यक्तीला पाहिलं आणि त्याची अवस्था लक्षात आली. तो खूप तहानलेला असल्याचं लक्षात आलं. इन्स्पेक्टरने त्याच्याशी संपर्क साधला आणि त्याला पिण्यासाठी पाणी दिलं. त्या क्षणी पोलीस अधिकाऱ्याच्या मनात कोणताही संशय नव्हता. समोरचा माणूस एक गरजू व्यक्ती आहे, त्याला थोडी मदत मिळावी एवढा साधा विचार त्याच्या मनात होता. त्या व्यक्तीने पाणी घेतलं आणि अक्षरशः घाईघाईने पाणी प्यायला सुरुवात केली. जणू कित्येक तास नव्हे तर कित्येक दिवसांपासून त्याला पाण्याची आस लागली होती. पाणी प्यायल्यानंतर त्याने इन्स्पेक्टरकडे पाहिलं आणि त्याचे आभार मानले. पण पुढच्या क्षणी इन्स्पेक्टरच्या लक्षात एक अशी गोष्ट आली ज्यामुळे त्याच्या मनातला संशय आणखी वाढला. कारण त्या व्यक्तीने पोलीस अधिकाऱ्याचे आभार इंग्रजी भाषेत मानले. साधारणपणे स्टेशनवर भिकारी म्हणून दिसणाऱ्या त्या व्यक्तीकडून स्पष्ट इंग्रजी ऐकण्याची पोलिसांना अपेक्षा नव्हतीच. इन्स्पेक्टरने त्याच्याकडे पुन्हा बारकाईने पाहिलं. कपडे काहीतरी वेगळंच सांगत होते, शरीराची अवस्था काहीतरी वेगळं सांगत होती, पण त्याच्या बोलण्याचा अंदाज आणि इंग्रजी ऐकून परिस्थिती काहीतरी वेगळं असल्याचं जाणवत होतं. पोलीस अधिकाऱ्याच्या मनात आता एक प्रश्न फिरत होता, हा माणूस नेमका कोण आहे, तो कुठून आला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो या अवस्थेत कानपूर रेल्वे स्टेशनवर पोहोचला तरी कसा. इन्स्पेक्टरने त्याच्याशी बोलायला सुरुवात केली. हळूहळू त्याच्या आयुष्याचा एक असा अध्याय समोर येऊ लागला ज्यावर सुरुवातीला विश्वास ठेवणं कठीण होतं. पोलिसांनी त्याला काही साधे प्रश्न विचारायला सुरुवात केली. नाव काय, कुठे राहता, इथे कसे आलात, घरी कोण आहे. सुरुवातीला तो काही वेळ शांत राहिला. चेहऱ्यावर वेदना स्पष्ट दिसत होत्या. जणू काही त्याला भूतकाळ आठवण्याचीही भीती वाटत होती. पण पोलीस अधिकाऱ्यांनी त्याच्याशी माणुसकीने संवाद साधला आणि त्याला विश्वास दिला. त्यानंतर त्या व्यक्तीने आपली ओळख सांगायला सुरुवात केली. त्याने सांगितलं की तो उत्तर प्रदेशातील औरैया जिल्ह्यातील बिधुणा परिसरातील समायन पोलीस स्टेशन हद्दीतील रहिवासी आहे. त्याने आपल्या वडिलांची नावही सांगितली. पोलीस अधिकारी आता अधिक गंभीर झाले, कारण हा काही साधा भिकारी नसल्याचं चित्र स्पष्ट होऊ लागलं. पण त्याच्या आयुष्यात नेमकं काय घडलं होतं हे अजूनही समोर आलेलं नव्हतं. यानंतर त्या व्यक्तीने आपल्या आयुष्यात घडलेली घटना पोलिसांना सांगायला सुरुवात केली आणि त्याची कहाणी ऐकताच पोलीस अधिकारी स्तब्ध झाले. त्याने सांगितलेल्या घटनेची सुरुवात साधारण 2 वर्षांपूर्वी झाली. तारीख होती 26 जून 2022. त्या दिवशी तो घरातून पैसे काढण्यासाठी बिधुणा परिसरात आला होता. मात्र तिथे पोहोचल्यानंतर त्याला एक अडचण आली. परिसरातील एटीएम मशीन बंद असल्याचं त्याच्या लक्षात आलं. पैसे काढण्यासाठी त्याने दुसरा मार्ग शोधला. त्यानंतर तो आपल्या मित्र महेंद्रच्या दुकानात गेला आणि आधार कार्डच्या माध्यमातून पैसे काढायचं सांगितलं. पैसे काढल्यानंतर त्याला घरी परतायचं होतं, पण त्या दिवशी तो घरी पोहोचलाच नाही, कारण घराकडे जाण्यापूर्वीच त्याच्यासोबत असं काहीतरी घडलं ज्यामुळे त्याचं संपूर्ण आयुष्य बदलून गेलं. पैसे काढल्यानंतर तो बसची वाट पाहत होता. सर्व काही नेहमीसारखं सुरू होतं. त्याला कदाचित कल्पना नव्हती की पुढच्या काही क्षणांमध्ये तो आपल्या कुटुंबापासून इतका दूर जाणार आहे की पुन्हा कधी भेटेल की नाही याची खात्री होणार नाही. याचवेळी एका 4 चाकी वाहनातून काही व्यक्ती आल्याचं त्याने सांगितलं. त्यानंतर त्याच्या तोंडावर रुमाल लावण्यात आला. काही वेळात त्याला बेशुद्ध झाल्यासारखं वाटलं. नंतर त्याला काहीच आठवत नव्हतं. जेव्हा त्याला शुद्ध आली तेव्हा आजूबाजूचं दृश्य पूर्णपणे बदललेलं होतं. तो अशा ठिकाणी होता जिथे बाहेर जाण्याचा कोणताही मार्ग दिसत नव्हता. अंधार, बंद जागा आणि आजूबाजूला अनोळखी चेहरे. त्याला कदाचित तेव्हा जाणवलं असेल की आपल्यासोबत काहीतरी भयंकर घडलंय. त्याच्या म्हणण्यानुसार त्याच्यावर मारहाण करण्यात आली. त्याच्याकडील एटीएम कार्ड, रोख रक्कम आणि एटीएमचा पिन घेण्यात आला. पण हे सगळं इथेच थांबलं नाही. ज्यांना तो ओळखत नव्हता त्यांच्या ताब्यात तो अडकला होता. दिवस पुढे जात होते आणि त्याची सुटका होत नव्हती. बाहेर त्याच्या कुटुंबियांना वाटत असेल त्याचा शोध कोण घेत असेल, काय झालं असेल याची कल्पना त्याला नव्हती. त्याच्या आयुष्यातील एक दिवस दुसऱ्या दिवसांसारखा होत गेला आणि सर्वात धक्कादायक बाब म्हणजे ही परिस्थिती काही दिवस किंवा काही आठवड्याची नव्हती. काळ पुढे सरकत राहिला. महिने गेले आणि अखेर वर्षही उलटलं. मात्र तो त्या कैदीतून बाहेर पडू शकला नाही. त्या काळात त्याला सकाळी मजुरीचं कठीण काम करण्यासाठी बाहेर नेलं जात असल्याचं त्याने सांगितलं. दिवसभर काम करून घेतल्यानंतर पुन्हा त्याला बंद करून ठेवण्यात आलं होतं. म्हणजेच त्याचं आयुष्य एका ठरलेल्या चक्रात अडकलं होतं. सकाळ झाली की काम, दिवसभर कष्ट आणि संध्याकाळ झाली की पुन्हा बंदिस्त जीवन. बाहेरचं जग त्याच्यासाठी जणू अस्तित्वातच नव्हतं. कुटुंबीय कुठे गेले आहेत, आत काय वाटतंय, त्यांना काय वाटतंय, त्यांचा शोध घेतला जातोय का, तो जिवंत आहे की नाही यापैकी कोणत्याही प्रश्नाचं उत्तर त्याच्याकडे नव्हतं. दिवसेंदिवस त्याची शारीरिक आणि मानसिक अवस्था खराब होत गेली आणि कदाचित याच काळाने त्याला इतकं तोडलं की तो 2 वर्षानंतर जेव्हा बाहेर पडला तेव्हा त्याचं रूपच पूर्णपणे बदलून गेलं. पण आता प्रश्न असा होता की 2 वर्षानंतर तो त्या ठिकाणातून बाहेर कसा पडला. ही गोष्ट त्याने पोलिसांना सांगितली तेव्हा त्याच्या कहाणीतील एक धक्कादायक भाग समोर आला. त्याने कसा तरी त्या कैदीतून स्वतःची सुटका करून घेतली आणि तिथून पळून जाण्यात यश मिळवलं. 2 वर्ष ज्या व्यक्तीला बाहेरचं जग पाहता आलं नव्हतं तो आता अचानक मोकळा झाला होता. पण स्वातंत्र्य मिळालं होतं तरी त्याच्याकडे ना व्यवस्थित कपडे, ना पैसे, ना सुरक्षित ठिकाण, ना घरी जाण्याचा स्पष्ट मार्ग. तो फक्त पुढे चालत राहिला. भूक, तहान आणि थकवा यामुळे त्याची अवस्था आणखी बिकट होत गेली. अखेर भटकत तो कानपूर सेंट्रल रेल्वे स्टेशनवर पोहोचला आणि तिथे एका कोपऱ्यात बसून तो पाण्याची वाट पाहत होता. याच अवस्थेत तो पोलीस इन्स्पेक्टरच्या नजरेस पडला. सुरुवातीला त्याला फक्त एक गरजू भिकारी समजलं गेलं, पण
पण एक ग्लास पाण्याने या संपूर्ण कहाणीला वेगळं वळण दिलं. जर त्या इन्स्पेक्टरने त्या व्यक्तीकडे दुर्लक्ष केलं असतं तर त्याला पाणी दिलं नसतं किंवा त्याच्याशी संवाद साधला नसता तर कदाचित ही कहाणी इतक्या लवकर समोर आली नसती. त्या एका छोट्याशा माणुसकीच्या कृतीमुळे 2 वर्षांपासून हरवलेला एक माणूस पुन्हा आपल्या कुटुंबापर्यंत पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली. इन्स्पेक्टरने त्याच्याकडून घरचा फोन नंबर घेतला आणि कुटुंबियांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. फोन लावला गेला आणि दुसऱ्या बाजूला असलेल्या कुटुंबियांना जे सांगण्यात आलं ते ऐकून त्याच्या पायाखालची जमीन सरकली. कारण ज्या व्यक्तीला त्यांनी जवळपास 2 वर्षांपासून हरवलं होतं, जिवंत आहे की नाही याची खात्री नव्हती, तो अचानक जिवंत असल्याची बातमी त्यांना मिळाली. कुटुंबियांसाठी हा क्षण आनंदाचा होता, पण त्यावेळी ते विश्वास बसणाराही नव्हता. 2 वर्षांपासून बेपत्ता असलेला आपला मुलगा अचानक रेल्वे स्टेशनवर सापडतो आणि त्याची अवस्था अशी असते की स्वतःच्या कुटुंबाला त्याला ओळखणं कठीण जावं. त्या व्यक्तीच्या घरच्यांशी संपर्क झाल्यानंतर या संपूर्ण घटनेचं गूढ आणखी स्पष्ट होऊ लागलं. पोलिसांसमोर आता एक केवळ भिकारी नव्हता, तर 2 वर्षांपासून कुटुंबापासून दूर असलेला एक बेपत्ता माणूस उभा होता. या संपूर्ण घटनेत सर्वात विचार करायला लावणारी गोष्ट म्हणजे पहिल्या नजरेत ज्याला प्रत्येकाने भिकारी समजलं त्याच्यामागे इतकी मोठी कहाणी दडलेली होती. अंगावरचे मळलेले कपडे, वाढलेली दाढी, थकलेला चेहरा आणि भुकेल्या तहानलेल्या अवस्थेमुळे त्याची ओळखच बदलून गेली. पण एका पोलीस अधिकाऱ्याने त्याच्याकडे केवळ त्याच्या दिसण्यावरून दुर्लक्ष केलं नाही, तर त्याला पाणी पाजलं, त्याच्याशी संवाद केला आणि ज्याला स्टेशनवर भिकारी समजून बसलेला तो माणूस प्रत्यक्षात आपल्या कुटुंबापासून तब्बल 2 वर्षांपासून दूर होता हे पोलिसांच्याही लक्षात आलं. आता तुम्ही विचार करा, एखादा माणूस अचानक तुमच्या आयुष्यातून गायब झाला आणि तब्बल 2 वर्षांनी तो तुम्हाला अशा अवस्थेत रेल्वे स्टेशनवर सापडला तर त्या क्षणी तुमची अवस्था काय होईल? ज्या व्यक्तीच्या जिवंत असण्याची ही खात्री नव्हती तो अचानक समोर उभा राहतो आणि त्याच्या अंगावरचे कपडे, चेहरा आणि अवस्था पाहून त्याच्या मागची खरी कहाणी कुणालाच कळत नाही. या घटनेत एका पोलीस अधिकाऱ्याने दाखवलेल्या छोट्याशा माणुसकीमुळे मात्र सत्य बाहेर आलं. एका तहानलेल्या व्यक्तीला दिलेल्या पाण्याच्या एका घोटाने त्याची ओळख उघड झाली आणि अखेर 2 वर्षांपासून सुरू असलेल्या प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. कानपूर सेंट्रल रेल्वे स्टेशन जवळील हा प्रसंग त्यामुळे एका व्यक्तीच्या सुटकेची कहाणी नाही, तर ही कधी एखाद्याच्या दिसण्यापलीकडे पाहिलं की एखाद्या अनोळखी व्यक्तीची 2 शब्द माणुसकीने बोललं तर त्याच्या मागे दडलेली संपूर्ण त्याच्या आयुष्याची कहाणी समोर येऊ शकते याची जाणीव करून देणारी ही एक महत्त्वपूर्ण घटना घडली आहे.